15व्या वित्त आयोगाचे बिल मंजूर करण्यासाठी 7,000ची लाच. चाळीसगाव जी. प. बांधकाम विभागातील उपअभियंता, सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात. चाळीसगाव. 15व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 10,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 7,000 रुपये स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी मंगळवारी रंगेहात पकडले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार यथार्थ पांडुरंग निनावे, वय 45, उपविभागीय अभियंता, वर्ग वजा 1 यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या 1% 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 7,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. ही रक्कम कुलदीप विरुचंद गमे, वय 30, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वर्ग वजा 3 यांच्या हस्ते स्वीकारण्यात आली. तक्रारदाराच्या मित्राने मौजे दहिवद येथे ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून रस्ता काँक्रिटीकरण व गावहाळाचे काम घेतले होते. संबंधित काम पूर्ण होऊन मोजमाप व मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10,47,843 रुपयांचे बिल मंजुरीसाठी उपविभागीय अभियंत्यांकडे पाठविण्यात आले होते. बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यावेळी उपविभागीय अभियंता निनावे यांनी कुलदीप गमे यांच्या हस्ते 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे करीत आहेत.